पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी छत्रपती संभाजीनगरमधली। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 10 माजी नगरसेवक बंड करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आता सूत्रांकडून मिळतेय। 10 माजी नगरसेवक शिवसेना आणि भाजपच्या संपर्कात असल्याचं समजतंय। त्यामुळे पालिका निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांना छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। या राजकीय घडामोडी देखील आता छत्रपती संभाजीनगरमध्ये घडताना दिसतायत। सचिन बडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। सचिन, पालिका निवडणुका आता कधीही घोषित होऊ शकतील की काय अशी चर्चा आहे। त्याआधी आता कुठेतरी उद्धव ठाकरेंचे शिलेदार त्यांची साथ सोडून इतर पर्याय शोधताना दिसतायत अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। सचिन, काय नेमकी या सगळ्या संदर्भातली अपडेट आहे? अजिंक्यजी, आपण पाहताय की राज्यभरामध्ये महानगरपालिका निवडणुकीची तयारी सुरू आहे। अशामध्येच छत्रपती संभाजीनगर म्हणजेच शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो आणि महानगरपालिका ज्यादा आपण पाहिले की शिवसेनेनं काबीज केलेली आहे, त्यांनी भगवा फडकवलेला आहे। मात्र यावेळेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला खिंडार पडण्याची शक्यता वर्तवली जाते, कारण या ठिकाणी तब्बल 10 माजी नगरसेवक जे आहेत ते उद्धव सेनेला रामराम करून शिंदे सेनेमध्ये प्रवेश करतील किंवा भाजपच्या संपर्कामध्ये असल्याची देखील सूत्रांनी माहिती दिलेली आहे। या संदर्भात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याशी संपर्क साधण्यात आलेला होता, तर त्यांनी असं सांगितलं की मला या संदर्भात कुठलीही माहिती नाहीये। मात्र ज्या पद्धतीनं लोकसभा निवडणूक झाली, विधानसभा निवडणूक झाली, या दोन्ही निवडणुकीच्या तोंडांवर प्रमुख नेते म्हणा किंवा महत्त्वाचे पदाधिकारी यांनी उद्धव सेनेला रामराम करून शिवसेना आणि भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावरच जर हा पुन्हा एकदा रामराम ठोकला गेला तर यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं हे एक मोठं नुकसान असणार आहे। कारण एकीकडे राज्यामध्ये बसलेला फटका तो डॅमेज कंट्रोल करत असताना कुठेतरी नाकीनऊ येतात, मात्र जेव्हा स्थानिक पदाधिकारी जर पक्षाला सोडून जात असतील तर हे नक्कीच एक मोठं नुकसान असतं, कारण ह्याच नेत्यांच्या जीवावर पक्ष वाढवता येतो, पक्ष मोठा होतो आणि याचा फायदा पक्षाला होतो, नेत्यांना होतो। मात्र जर माजी 10 नगरसेवकांनी जर रामराम केला त्याचं मोठं नुकसान उद्धव सेनेला होऊ शकतंय। अजिंक्यजी, ठीक आहे सचिन, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। काय नेमक्या राजकीय घडामोडी घडतात भविष्यात हे देखील जाणून घेणं महत्त्वाचं असणार आहे। पुढची बातमी आता आपण पाहूया। भाजपमध्ये लवकरच संघटना